चला आदितीताई. विचार खंडेशा विचार व संमत करणे नाही. विधान परिषदेने संमत केल्याप्रमाणे विचार खंडेशा विचार व संमत करणे सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025. चला अध्यक्ष महोदय, विधान परिषदेने सहमत केलेल्या सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट अमेंडमेंट 2025 मी आपल्या अनुमतीने या ठिकाणी मांडत आहे. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक 2025 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. अध्यक्ष महोदय, विधान परिषदेने सहमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट अमेंडमेंट 2025 विचारात घ्यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडत आहे. अध्यक्ष महोदय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टमध्ये फेडरेशन ऑफ लेप्रेसी ऑर्गनायझेशन व इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर यांची एक रिट याचिका दाखल झाली होती. 7 मे 2025 रोजी या संदर्भातले आदेश प्रेरित करण्यात आले आणि सदर आदेशांमध्ये सुप्रीम कोर्टाने सर्वच राज्यातील अधिनियम, नियमावली, उपनियमावली इत्यादीमध्ये लेप्रेसी अफेक्टेड और क्युअर्ड बाबत तरतूद असल्याने त्या वगळण्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्यासाठी सर्व राज्याच्या प्रमुख सचिव आणि विधी सचिवांना निर्देश दिले. यानुसार विधी व न्याय विभागाच्या स्तरावर समिती गठीत करण्यात आली. सदर समितीने केलेल्या शिफारसीच्या अनुषंगाने प्रधान सचिव विधी व न्याय यांनी दिनांक 14/7/2025 या खाली जी काही शिफारस केलेली आहे त्यामध्ये टू डिलीट द वर्ड्स लेपर, लेप्रोसी और लेपर असाइलम फ्रॉम सेक्शन 9 and 26 ऑफ महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट 1959. सदर समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम 1959 मधील कलम 9 आणि 26 मध्ये ज्या ज्या ठिकाणी महारोगी किंवा कुष्ठरोगीच्या अनुषंगाने शब्दप्रयोग करण्यात आलेले आहेत ते सर्व शब्द वगळण्यात यावे अशा पद्धतीची त्यांनी शिफारस केली आणि त्यानुसार आपण हे विधेयक आणलेलं आहे. म्हणजे याशिवाय महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम 1959 मध्ये केंद्र शासनाने व राज्य शासनाचे निरसित केलेल्या अधिनियमाचे जुने नाव व कलमे वगळून त्याऐवजी सुधारित नाव व कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. कायद्याचे जुने नाव व कलमे भारताचा वेड लागलेल्या इसमाबाबतचा अधिनियम 1912 कलम 31 याचे उपबंध याचे नवीन नाव सुधारित याऐवजी मानसिक आरोग्य अधिनियम 2017 मधील कलम 18 चे उपबंध, मुंबई बाल न्याय अधिनियम 1948 याचे कायद्याचे नवीन नाव व कलमे बाल न्याय अधिनियम बालकांची काळजी व संरक्षण 2015, दंड प्रक्रिया संहिता 1818 प्राण्यास निर्दयतेने वागण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम 1890 याचं नव्याने नाव आणि कलम प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960, दंड प्रक्रिया संहिता 1818 नवीन नाव आणि कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. याच्यात साधारणपणे कुष्ठरोगी किंवा महारोगी जे असतात यांना बऱ्याचदा त्या महारोगातून किंवा कुष्ठरोगातून सुद्धा बाहेर आल्यानंतर नॉर्मल जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांना भिकारी म्हणून संबोधित केलं जातं किंवा बऱ्याचशा वेळेला या रोगातून ते पीडित असतात म्हणून त्यांना त्या एका क्षेत्राकडे ढकललं जातं. यात फक्त सुधारणा एक सुप्रीम कोर्टाने सगळ्याच राज्यांना ते आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ही समिती स्थापन झाली की जिथे जिथे
त्या शब्दाचा प्रयोग झालेला आहे कुष्ठरोग किंवा महारोग, हे त्या याच्यातून सेक्शन 9 आणि 26 मधनं वगळण्यात यावं. ही इतकी दुरुस्ती आपण ठीक करतोय. आहे. वरिष्ठ सदस्य महोदयांनी कुष्ठरोग्यांच्या संदर्भातली जी सविस्तर माहिती मागितलेली आहे ती मी ठीक, अधिवेशन पटलावर ठेवा. संपायच्या आत पटलावर ठेवीन. आणि खरं तर अतिशय साधारणपणे ज्या वेळेला आपले शेल्टर होम्स असतात, इथे या पद्धतीचे ज्या वेळेला महारोगी किंवा कुष्ठरोगी येतात त्यावेळेला त्यांचं संगोपन असेल, त्यांना मेडिकल ट्रीटमेंट असेल, त्यांना फूड आणि शेल्टर असेल, हे आपण देण्याचं काम करतो. आणि हा जो आपण शब्द वगळण्याचाही विषय जो आणलेला आहे हा खरं तर तसं पाहायला गेलं तर त्यांच्या मानसिक दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे महारोगी किंवा कुष्ठरोगी जे असतात हे रिकवर झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्या कॅटेगरीमध्ये जे बघितलं जातं किंवा बरेचसे ज्या वेळेला या रोगातून ज्या वेळेला पीडित असतात त्यावेळेला त्यांना जी काही म्हणजे त्या एका क्षेत्राकडे त्यांना ढकललं जातं, त्या दृष्टिकोनातून त्यांना पुढच्या कालावधीमध्ये संबोधित केलं जाऊ नये या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल झाली होती आणि त्यानुसार त्या सगळ्या सेक्शन 9 आणि 26 मधून ते वगळण्याच्या दृष्टिकोनातून त्या सूचना सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या आहेत. कुष्ठरोगीच्या संदर्भातलं जे निर्मूलन आहे किंवा त्यांच्या वेगवेगळ्या ज्या उपाययोजना आहेत ह्या खरं तर हेल्थ डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतात, पण तरी सुद्धा हेल्थ डिपार्टमेंट आणि महिला व बालविकास त्या संदर्भामध्ये आणखीन काय चांगल्या ठोस उपाययोजना करू शकतं किंवा त्यांच्या आकडेवारीनुसार रिकव्हरी झाल्यानंतर पोस्ट रिकव्हरी किंवा थ्रू दॅट प्रोसिजर ऑल्सो त्या दृष्टिकोनातून योग्य त्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या केल्या जातात. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 12, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 12, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय, विधान परिषदेने सहमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट अमेंडमेंट 2025 सुधारणा सहमत करण्यात यावी अशी मी विनंती करते. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 विधान परिषद विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 विधान परिषद विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले.